नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय कुलकर्णी, इन्स्ट्रक्टर फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग. आज आपण भारत स्किलमधील फ्रूट्स अँड व्हेजिटेबल ट्रेडच्या सेकंड सेमिस्टरच्या चौथं जे मॉड्यूल आहे त्या मॉड्यूलचे प्रश्न आणि त्याचे उत्तर आपण समजून घेणार आहोत. आपण सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, व्हाय द फ्लेवर ऑफ बियर इज बिटर. म्हणजे बियरची चव ही कडसर का लागते, कशामुळे कडसर होते हे आपल्याला बघायचं आहे. त्याचे पर्याय दिले आपल्याला. ड्यू टू हॉप्स, त्यामध्ये हॉप्स टाकल्यामुळे. ड्यू टू केमिकल, म्हणजे त्यामध्ये रासायनिक घटक टाकल्यामुळे. ड्यू टू स्पायसेस, म्हणजे त्यामध्ये मसाले टाकल्यामुळे. किंवा ड्यू टू बार्ली, त्यामध्ये बार्लीचा वापर केला. बार्ली म्हणजे ज्वारी, बाजरी, जे धान्य वापरतो आपण बियर बनवण्यासाठी, त्यामुळे. तर आपल्याला माहिती आहे की हॉप्स टाकणे म्हणजे नेमकं काय. तर हॉप्स एक वेल आहे, त्या वेलाला आलेली फुलं आहेत. ह्या फुलांना रोस्टिंग करतात आणि फर्मेंटेशनच्या वेळेस त्या याच्यामध्ये टाकतात फर्मेंटेशन करताना. त्यामुळे काय होतं की त्याचा जो फ्लेवर आहे तो फ्लेवर त्या बियरला लागतो आणि या हॉप्समुळेच त्याची जी टेस्ट असते थोडीशी कडसर येऊ शकते. म्हणून याचा ऑप्शन आहे ए, ड्यू टू हॉप्स. हॉप्स हे त्यामध्ये फ्लेवर इम्प्रूव्ह होण्यासाठी टाकलेले एक फुलांचा प्रकार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हाय रॉ मटेरियल इज मोस्टली यूज टू प्रोड्यूस बियर. बियर तयार करण्यासाठी कुठल्या प्रकारचं रॉ मटेरियल वापरल्या जातं, कोणतं साहित्य वापरल्यापासून ज्यापासून बियर बनवतात. तर हे दिले माल्टेड बार्ली, दुसरं दिलं द्राक्षाचा रस, ग्रेप ज्यूस, पोटॅटो म्हणजे बटाटे, आणि तिसरं दिलं मोलॅसिस. मोलॅसिस म्हणजे साखर कारखान्याची जी मळी असते त्या मळीपासून बनवल्या जाते. तर आपल्याला माहिती आहे बार्ली किंवा जव किंवा धान्य जे आहे त्या धान्याचं फर्मेंटेशन करून ईस्टच्या साइन फर्मेंटेशन करतो आणि त्यापासून जे तयार होतं त्याला आपण म्हणतो बियर. तर बियरसाठी रॉ मटेरियल म्हणून आपण माल्टेड बार्ली किंवा धान्य याचा वापर करू. त्याचा ऑप्शन ए. व्हॉट इज बियर. बियर म्हणजे नेमकं काय आहे. बियर हे अल्कोहोलिक बिवरेजेस आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये अल्कोहोल असलेलं पेय आहे. नॉन अल्कोहोलिक बिवरेज म्हणजे ज्याच्यामध्ये अल्कोहोल विरहित किंवा अल्कोहोलच नसतं असं पेय आहे. नॉन फर्मंटेड बिवरेजेस म्हणजे की त्याच्यामध्ये फर्मेंटेशन न करता तयार केलेलं पेय आहे किंवा किण्वन प्रक्रिया न केलेलं पेय आहे. आणि डिस्टिल्ड बिवरेजेस की ज्याच्यामध्ये फर्मेंटेशन केल्यानंतर आपण अल्कोहोलचं पर्सेंटेज इन्क्रीज करण्यासाठी डिस्टिलेशन करतो, हे डिस्टिलेशन केलेलं पेय आहे. ते यापैकी हे डिस्टिल्ड बिवरेजेस पण नाही आहे, यामध्ये फर्मेंटेशन केलं जातं म्हणजे सी पण पर्याय नाही आहे. नॉन अल्कोहोलिक नाही, याच्यामध्ये अल्कोहोल आहे म्हणजे बी पण पर्याय नाही. त्याचा पर्याय आहे ए, अल्कोहोलिक बिवरेजेस. त्याचा आन्सर आहे की अल्कोहोल असलेलं पेय आहे, त्यामुळे याला म्हणतात अल्कोहोलिक बिवरेजेस. व्हॉट इज इथेनॉल. इथेनॉल काय आहे. इथेनॉल कशाला म्हटलं नेमकं, खालीलपैकी काय. अल्कोहोल, बी दिलं अल्डिहाइड्स, कीटोन्स आणि कार्बोनिक ॲसिड. तर आपल्याला माहिती आहे इथेनॉलचं दुसरं नाव आहे इथिल अल्कोहोल, की जे आपण फर्मेंटेशन वाईनमध्ये करताना इथिल अल्कोहोलची निर्मिती होते. त्यामुळे याचा ऑप्शन आहे ए, अल्कोहोल. यालाच आपण इथेनॉलला इथिल अल्कोहोल असं म्हणजे अल्कोहोलचा प्रकार आहे. विच अल्कोहोल कंटेन्स इन अल्कोहोलिक बिवरेज. अल्कोहोलयुक्त जे पेय आहेत, उदाहरणार्थ म्हणजे बियर आहे, आले आहे, ताडी आहे किंवा विस्की, जीन, रम, हे सगळे जे प्रकारचे बिवरेजेस आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारचं अल्कोहोल निर्मिती होते, कोणतं अल्कोहोल असतं. ए, इथेनॉल, बी, मिथेनॉल, सी, ब्युटॅनॉल आणि पेंटॅन. तर आपल्याला माहिती आहे की यामध्ये इथिल अल्कोहोलची निर्मिती होते आणि इथिल अल्कोहोलचं दुसरं नाव आहे इथेनॉल, म्हणून याचा ऑप्शन ए आन्सर आहे इथिल अल्कोहोल किंवा इथेनॉल. हाऊ बियर इज प्रोड्यूस. बियर कशी तयार होते, बियरमध्ये कोणती क्रिया झाल्यानंतर बियरची निर्मिती होते. सॅक्रिफिकेशन ऑफ स्टार्च, की ज्या धान्यामध्ये जे स्टार्च आहे त्याचं सॅक्रिफिकेशन होतं आणि त्यापासून नंतर मग फर्मेंटेशन हे होतं, बियरची निर्मिती होते. फर्मेंटेशन ऑफ ग्रेप ज्यूस म्हणजे द्राक्षाच्या रसाचं फर्मेंटेशन करून बियर तयार केली जाते. आपल्याला माहिती आहे की त्यापासून नाही म्हणून डिस्टिल्ड स्पिरिट, स्पिरिटचं डिस्टिलेशन केलेलं जे स्पिरिट आहे त्यापासून तयार केली जाते. किंवा डिस्टिलेशन ऑफ फर्मेंटेड शुगर केन म्हणजे ऊसाचा जो रस आहे त्यापासून फर्मेंटेशन आणि त्यानंतर डिस्टिलेशन करून तयार केलं. तर आपल्याला माहिती आहे की बियर ही धान्यापासून बनवली जाते आणि त्यामुळे त्याचा आन्सर आहे स्टार्चचं सॅक्रिफिकेशन. सॅक्रिफिकेशन ऑफ स्टार्च हे त्याचं आन्सर आहे की स्टार्चचं म्हणजे धान्याचं आपण फर्मेंटेशन करून बियरची निर्मिती केली जाते. हाऊ मेनी इयर व्हिस्की इज मॅच्युअर्ड इन वुडन कास्ट बिफोर कन्झम्पशन. आपल्याला माहिती आहे की बियरचा वापर
व्हिस्कीचा वापर करण्यापूर्वी त्याचा फ्लेवर इम्प्रूव्ह होण्यासाठी त्याला एजिंग करतात, की त्यासाठी एक लाकडाचे जे बॅरल असतात, बॅरलमध्ये त्याला स्टोअर करतात आणि त्यामुळे त्याचा फ्लेवर इम्प्रूव्ह होतो. त्याला किती कालावधी पर्यंत त्याला एजिंग करतात किंवा स्टोरेज केलं जातं? 1 वर्षापर्यंत, 1 ते 2 वर्ष, 2 ते 3 वर्ष आणि 5 ते 15 वर्ष. तर आपल्याला माहिती आहे की 5 ते 15 वर्ष त्याला काय केलं जातं की त्या लाकडाचं जे वुडन कास्ट म्हणतो आपण त्याच्यामध्ये स्टोअर करतात, की त्यामुळे त्याला व्हिस्कीचा फ्लेवर इम्प्रूव्ह होतो, त्याची टेस्ट इम्प्रूव्ह होते आणि म्हणून त्याला साधारणतः 5 वर्षापासून ते 15 वर्षापर्यंत त्यामध्ये ठेवल्या जात असतात. ऑप्शन डी आन्सर आहे. हाऊ ब्रँडी इज ऑब्टेन्ड. ब्रँडी कशी मिळते किंवा कशापासून तयार केली जाते, कशी मिळते? सॅक्रिफिकेशन ऑफ स्टार्चचं सॅक्रिफिकेशन करून, डिस्टिलेशन ऑफ फ्रूट वाईन, फळापासून तयार केलेली जी दारू आहे तिचं डिस्टिलेशन करून अल्कोहोलचं पर्सेंटेज वाढवून, डिस्टिलेशन ऑफ स्पिरिटचं डिस्टिलेशन करून, आणि डिस्टिलेशन ऑफ फर्मेंटेड शुगर केन, ऊसाचा रस जो आहे तर त्याचं फर्मेंटेशन आणि नंतर परत डिस्टिलेशन करून केली जाते. तर आपल्याला माहिती आहे ब्रँडी ही फळांच्या रसापासून बनवली जाते, पण आपल्याला माहिती आहे की रसाचं फर्मेंटेशन केलं तर साधारणतः द्राक्षाच्या रसाचं फर्मेंटेशन केलं तर 17%, 16%, 18%पर्यंत अल्कोहोलची निर्मिती होते आणि याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण हे जास्त असतं, 30-35% जास्त. म्हणून याच्यात डिस्टिलेशन केल्याशिवाय ही तयार होत नाही. म्हणजे याचा पर्याय 2 आहे, डिस्टिलेशन ऑफ फ्रूट वाईन. हाऊ व्हिस्की इज ऑब्टेन. व्हिस्की कशी तयार होते? सॅक्रिफिकेशन ऑफ स्टार्च, डिस्टिलेशन ऑफ फ्रूट वाईन, डिस्टिलेशन ऑफ फर्मेंटेड शुगर केन ज्यूस म्हणजे ऊसाच्या रसाचं डिस्टिलेशन करून, फर्मेंटेशन करून डिस्टिलेशन, आणि डिस्टिलेशन ऑफ फर्मेंटेड मॅश ऑफ सिरियल ग्रेन, धान्याचा जो मॅश आहे त्याचं पहिले फर्मेंटेशन आणि नंतर डिस्टिलेशन करून. तर आपल्याला माहिती आहे व्हिस्कीसाठी जे रॉ मटेरियल वापरलं जातं हे रॉ मटेरियल आहे धान्य, जव, बार्ली जे आहे तर त्यापासूनच हे बनवलं जाते. ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ यासारखे जे धान्यापासून व्हिस्की किंवा बियर बनवल्या जातं आणि त्याच्यातलं फर्मेंटेशन करून नुसतं अल्कोहोलचं प्रमाण मेंटेन होत नाही, म्हणून त्याला डिस्टिलेशन करणं गरजेचं आहे आणि म्हणून याचा आन्सर आहे डिस्टिलेशन करून त्यातलं अल्कोहोलचं पर्सेंटेज आपण वाढवतो. म्हणजे याचं डिस्टिलेशन ऑफ फर्मेंटेड मॅश ऑफ सिरियल ग्रेन, त्याचा आन्सर आहे डी. हाऊ रम इज ऑब्टेन. रम कशी मिळते, कशी तयार होते? सॅक्रिफिकेशन ऑफ स्टार्च, डिस्टिलेशन ऑफ फ्रूट वाईन, फळाच्या रसाचं डिस्टिलेशन करून, डिस्टिलेशन ऑफ फर्मेंटेड मॅश ऑफ सिरियल ग्रेन्स, धान्याचा जो मॅश आहे त्याचं फर्मेंटेशन आणि नंतर डिस्टिलेशन करून, आणि डिस्टिलेशन ऑफ फर्मेंटेड शुगर केन ज्यूस. तर आपल्याला माहिती आहे की रम ही ऊसाचा जो रस असतो त्यापासून बनवली जाते किंवा साखर करण्याची मळी आहे त्याचं फर्मेंटेशन करून तयार केली जाते. तर त्यामुळे त्याचा आन्सर आहे फर्मेंटेशन अँड देन डिस्टिलेशन ऑफ शुगर केन ज्यूस, ऊसाच्या रसापासून बनवले म्हणजे ऑप्शन डी. विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर द शुगर लेवल इन वाईन मेकिंग. वाईन तयार करत असताना त्यामध्ये साखरेचं प्रमाण मोजण्यासाठी कुठलं इन्स्ट्रुमेंट किंवा उपकरणाचा वापर केला जातो? रिफ्रॅक्टोमीटर, pH मीटर, सॅलिनोमीटर आणि लॅक्टोमीटर. तर आपल्याला माहिती आहे की ब्रिक्स मोजण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? रिफ्रॅक्टोमीटर साइन आपण ब्रिक्स म्हणजे त्या पदार्थात असलेलं टोटल सॉल्युबल सॉलिड्स, आणि टोटल सॉल्युबल सॉलिड्स म्हणजे त्यामध्ये असलेलं जवळपास साखरेचं प्रमाण, आणि म्हणून याचा आन्सर आहे ए, रिफ्रॅक्टोमीटर. विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम इज यूज फॉर द फर्मेंटेशन ऑफ ग्रेप्स. खालीलपैकी द्राक्षाच्या रसाचं फर्मेंटेशन करण्यासाठी किंवा किण्वन प्रक्रिया करण्यासाठी कोणता ऑर्गॅनिझम्सचा वापर केला जातो? पर्याय दिले आपल्याला: रायझोपस सोंटी, ॲस्परजिलस ऑरिज, लॅक्टोबॅसिलस वर्मिफोर्मिस आणि सॅक्रोमायसिस सेरिव्हिसी. तर आपल्याला माहिती आहे की फर्मेंटेशन करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं फर्मेंटेशन करण्यासाठी आपल्याला सॅक्रोमायसिस प्रकारचे ईस्ट आपल्याला लागतात. सॅक्रोमायसिस सेरेव्हिसी किंवा सॅक्रोमायसिस इलिप्सोडियस, सॅक्रोमायसिस मलेई या प्रकारचे ईस्ट आपण वापरत असतो, आणि म्हणून याचा ऑप्शन आहे डी, सॅक्रोमायसिस सेरिव्हिसी हे ईस्ट आपण फर्मेंटेशनसाठी वापरल्या जातं. व्हॉट टेम्परेचर इज मेंटेन ड्युरिंग ॲनएरोबिक फर्मेंटेशन इन रेड वाईन. किंवा अल्कोहोलिक असेल बहुतेक ते, स्पेलिंग मिस्टेक झाली. प्राणविरहित करण्याकरिता किती तापमानाची आवश्यकता असते?
ॲनएरोबिक करण्यासाठी किती टेम्परेचरमध्ये त्याची ठेवल्या जातं. तर 20 ते 24 डिग्री सेल्सिअस, 24 ते 27 डिग्री सेल्सिअस, 27 ते 31 डिग्री सेल्सिअस आणि 31 ते 34 डिग्री सेल्सिअस. आपल्याला माहिती आहे की साधारणतः 24 ते 27 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर त्यासाठी वापरलं जातं. म्हणजे आन्सर आहे बी. व्हॉट इज यूज फॉर ऑब्टेनिंग वाईन आफ्टर अल्कोहोलिक फर्मेंटेशन. म्हणजे अल्कोहोलिक किण्वन करून वाईन मिळवण्याकरता कशाचा वापर केला जातो. पर्याय दिले आपल्याला राईस, व्हीट, ग्रेप्स आणि बार्ली. तर आपल्याला वाईन म्हणजे फळांपासून बनवली जाते. कुठल्याही प्रकार वाईन जे जनरली म्हणतो आपण रेड वाईन, व्हाईट वाईन वगैरे, तर हे फळापासून बनवलं जाते. यामध्ये फळाचा ऑप्शन फक्त यामध्ये ग्रेप्स आहे. तर द्राक्षापासून आपण वाईन बनवतो, रेड वाईन, व्हाईट वाईन. म्हणजे याचा ऑप्शन आहे सी, ग्रेप्स. विच रॉ मटेरियल यूज टू प्रोड्यूस व्हाईट टेबल वाईन. व्हाईट टेबल वाईन म्हणजे ज्याला पांढरी वाईन म्हटलं जातं, तर ही कशापासून बनवली जाते. आपल्याला माहिती आहे टेबल वाईन, डेझर्ट वाईन हे वाईनचे प्रकार आहेत. तर यासाठी ग्रेप ज्यूस अलॉंग स्किन म्हणजे द्राक्षाचा रस जे आहे तर ते सालीसह घ्यायचे. द्राक्ष आपण क्रश करून ग्रेप ज्यूस, द्राक्षाचा रस घ्यायचा. बार्ली माल्ट, बार्लीचा वापर करायचा आहे. मोलॅसिस म्हणजे साखर कारखान्याची मळी घ्यायची. आता इथं व्हाईट वाईन दिलेलं आहे. व्हाईट वाईन म्हणजे की ज्याला कलर नसलेला. तर आपल्याला माहिती आहे द्राक्ष, काळी द्राक्ष असतात त्यापासूनही वाईन बनवते आणि त्याचं फर्मेंटेशन केलं तर त्याला त्या वाईनला लाल रंग येतो म्हणून त्याला रेड वाईन म्हटलं जातं. ब्लॅक ग्रेप्सपासून जी बनते त्याच्यामध्ये साल त्याच्यामध्ये आपण फर्मेंटेशनला ठेवतो. आणि दुसरे जे व्हाईट ग्रेप्स असतात आपले साधारणतः, तर त्या व्हाईट ग्रेप्सच्या रसाचं फर्मेंटेशन करून जे आपण बनवतो तर त्यापासून व्हाईट टेबल वाईन तयार होते. आणि म्हणून याचा आन्सर आहे बी, ग्रेप ज्यूस नुसता यासाठी वापरला जातो. ब्लॅक ग्रेप्ससाठी मात्र आपण त्याची सालीचा वापर केला जातो. व्हॉट इज डेझर्ट वाईन. डेझर्ट वाईन हे नेमकं काय आहे, कशाचा प्रकार आहे, म्हणजे काय. पुडिंग वाईन्स, शेरी वाईन, वर्माउथ वाईन्स आणि पोर्ट वाईन्स. तर याचा आन्सर आहे पुडिंग वाईन्स त्याला म्हटलं जातं. डेझर्ट वाईनलाच दुसरं नाव आहे त्याचं पुडिंग वाईन्स, म्हणजे ऑप्शन ए त्याचा आन्सर आहे. विच रॉ मटेरियल यूज टू प्रोड्यूस रेड टेबल वाईन. रेड टेबल वाईन, लाल रेड वाईन ज्याला म्हणतो आपण, ही कशापासून बनवली जाते. त्याचं खाली पर्याय दिलेत आपल्याला. ग्रेप ज्यूस अलॉंग स्किन की द्राक्षाचा रस त्याच्या सालीसह. ग्रेप ज्यूस विदाऊट स्किन, द्राक्षाचा रस पण त्याच्यामध्ये त्याची साल नसलेल्या, साल विरहित त्याची वेगळी केलेली आहे आपण. बार्ली माल्ट धान्यापासून आणि मोलॅसिस म्हणजे साखर कारखान्याची जी मळी आहे त्या मळीपासून. तर आपल्याला माहिती आहे रेड वाईन ही ब्लॅक ग्रेप्सपासून बनवली जाते आणि ब्लॅक ग्रेप्सचा कलर त्याला यावा आणि द्राक्षाच्या जो ब्लॅक किंवा निळसर जो रंग आहे हा रंग त्याच्या सालीमध्ये जास्त आहे आणि म्हणून साल त्यामध्ये ठेवून त्याचं फर्मेंटेशन करतात आणि त्यामुळे त्या सालीतला जो रंग आहे तो त्या वाईनला लागतो आणि त्यामुळे त्या वाईनचा कलर रेड येतो, म्हणून त्याला म्हणतात रेड वाईन. तर त्याचा आन्सर आहे ग्रेप ज्यूस अलॉंग विथ स्किन. त्याच्या सालीसह काळे द्राक्ष आपण वापरतो म्हणून त्याचा ऑप्शन आहे ए आन्सर आहे. व्हॉट इज द कॅटेगरी ऑफ पोर्ट. पोर्ट कशाची कॅटेगरी आहे. आत्ताच आपण पोर्ट त्याचे पर्याय दिलेत आपल्याला वाईन, बियर, ब्रँडी आणि रम. पोर्ट आत्ताच आपण पाहिले की पोर्ट हे वाईनचा प्रकार आहे, दारूचा प्रकार आहे, म्हणून त्याचा आन्सर आहे ए, वाईन. विच रॉ मटेरियल इज मोस्टली यूज टू प्रोड्यूस बियर. बियर तयार करण्याकरता मुख्य करून कोणत्या रॉ मटेरियल वापरलं जातं किंवा कशापासून बियर बनवली जाते. त्याचे पर्याय दिले. माल्टेड बार्ली, बार्ली म्हणजे जव ज्याला म्हणतो आपण किंवा जव, सातू, धान्य. ग्रेप ज्यूस द्राक्षाचा रस. पोटॅटो म्हणजे बटाटे किंवा मोलॅसिस म्हणजे साखर कारखान्याची मळी. तर आपल्याला माहिती की बियर कशापासून बनवतो होते की धान्यापासून बनवतो म्हणजे बार्लीपासून बनवतो म्हणून त्याचा ऑप्शन आहे ए. व्हॉट इज द कॅटेगरी ऑफ वर्माउथ. वर्माउथ काय आहे, हा कशाचा प्रकार आहे. वाईन, बियर, ब्रँडी आणि रम. तर आपल्याला माहिती आहे हे सुद्धा एक वर्माउथ हे सुद्धा एक वाईनचाच प्रकार आहे म्हणजे याचा ऑप्शन आहे ए, वाईन. व्हॉट इज द कॅटेगरी ऑफ शेरी. शेरी काय आहे. वाईन आहे, बियर आहे, ब्रँडी आहे किंवा रम आहे. तर शेरी हा सुद्धा वाईनचाच प्रकार म्हणजे हे शेरी, वर्माउथ, पोर्ट हे सगळे वाईनचे प्रकार आहेत त्यामुळे याचा ऑप्शन आहे वाईन, ए. विच आर प्रोड्यूस व्हेन ग्लुकोज इज डिकम्पोज इन अल्कोहोलिक फर्मेंटेशन. अल्कोहोलिक फर्मेंटेशन होत असताना
ग्लुकोजचं डिकॉम्पोजिशन होऊन नेमकं काय तयार होतं त्याचं काय आपल्याला ऑप्शन बघायचे. अल्कोहोल अँड कार्बन डायऑक्साईड, त्याच्यामध्ये अल्कोहोल आणि CO2 कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. फर्मंटेबल शुगर अँड ॲसिटिक ॲसिड, की त्यामध्ये फर्मंटेबल साखर तयार होते आणि ॲसिटिक ॲसिडची निर्मिती होते. तिसरा पर्याय दिला आहे C, वॉटर अँड ॲसिटिक ॲसिड, पाणी आणि ॲसिटिक ॲसिडची निर्मिती होते. आणि D दिलं वॉटर अँड फर्मंटेबल शुगर, पाणी आणि फर्मंटेबल शुगर. तर आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण फर्मंटेशन ईस्ट टाकून त्यामध्ये करतो, ईस्टच्या सहाय्याने फर्मंटेशन केल्यावर ईस्ट काय करतं, त्या पदार्थामध्ये असलेल्या साखरेचं रूपांतर अल्कोहोल आणि CO2 मध्ये कार्बन डायऑक्साईडमध्ये करतं. CO2 वायू निघून जातो आणि अल्कोहोल त्यामध्ये तसंच राहतं आणि त्यालाच आपण म्हणतो जे काही फर्मंटेशन झालं किंवा त्याच्यात अल्कोहोल तयार झालं त्याला म्हणतो आपण अल्कोहोलिक बिवरेजेस. तर हे साखरेचं रूपांतर किंवा त्यामध्ये जी काही शुगर आहे शुगरचं कन्व्हर्जन ग्लुकोज असं अल्कोहोल आणि CO2 मध्ये होतं, म्हणजे याचा ऑप्शन आहे A. व्हॉट इज ॲनएरोबिक कंडिशन, लक्षात ॲनएरोबिक कंडिशन येते. ॲनएरोबिक म्हणजे काय की ऑक्सिजन नसलेलं आणि एरोबिक म्हणजे ऑक्सिजन असलेलं. त्याचे पर्याय दिले प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, B दिलं प्रेझेन्स ऑफ नायट्रोजन, C दिलं प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन आणि D दिलं अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. एरोबिक म्हणजे ऑक्सिजन असलेला आणि ॲनएरोबिक म्हणजे ऑक्सिजन नसलेला. तिथे ॲनएरोबिक दिलेलं आहे त्यामुळे याचं पर्याय ऑप्शन आहे D, की ॲनएरोबिक कंडिशन म्हणजे असं वातावरण की जिथे ऑक्सिजन नसतो. ऑक्सिजन नसल्यामुळे तिथं मायक्रोऑर्गॅनिझमचा ग्रोथ होत नाही. विच कंडिशन इज रिक्वायर्ड ड्युरिंग अल्कोहोलिक फर्मेंटेशन, अल्कोहोलिक फर्मेंटेशन होण्यासाठी कुठली कंडिशन लागते, एरोबिक, ॲनएरोबिक, अनडार्क आणि डार्क. अनडार्क म्हणजे की हे नसलेलं, डार्क म्हणजे एकदम काळोख असलेलं, काळोख नसलेलं, एरोबिक म्हणजे ऑक्सिजन असलेलं आणि B म्हणजे ॲनएरोबिक म्हणजे ऑक्सिजन नसलेलं. त्यासाठी आपल्याला ॲनएरोबिक कंडिशन लागते की ज्या ठिकाणी त्याचं फर्मेंटेशन व्यवस्थित होईल आणि तिथलं जे काही ग्रोथ आहे मायक्रोबियलचा तो होऊन त्यामध्ये फर्मेंटेशनची क्रिया व्यवस्थित होईल. तर B ऑप्शन ॲनएरोबिक. विच फ्रूट बिवरेजेस डू नॉट कंटेन अल्कोहोलिक फर्मेंटेशन, कोणतं बिवरेज ज्याच्यामध्ये अल्कोहोलिक फर्मेंटेशन होत नाही. पर्याय दिले त्यामध्ये A शेरी, B शॅम्पेन, ऑरेंज वाईन आणि नेक्टर. तर आपल्याला माहिती आहे यामध्ये की शेरी हा एक फर्मेंटेड बिवरेजेस आहे, शॅम्पेन हे सुद्धा एकदा वाईनचाच प्रकार आहे, ऑरेंज वाईन हा वाईनचा म्हणजे फर्मेंटेड बिवरेज. फर्मेंटेशन कशामध्ये होत नाही, फक्त नेक्टरमध्ये. नेक्टर हे आपला नॉन अल्कोहोलिक बिवरेजेस आहे म्हणजे याचा ऑप्शन आहे D. यानंतर आपण पुढचे जे प्रश्न आहेत हे सेकंड पार्टमध्ये घेऊया. इथे आपण थांबूया. धन्यवाद.